नमस्कार, आपलं ठाणे परिसर या वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. ठाण्यात भव्य संविधान गौरव रॅली उत्साहात संपन्न. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली भव्य संविधान गौरव रॅली आज उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडली. यंदा या रॅलीचे तिसरे वर्ष असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रमाला यशस्वी केले. या रॅलीस आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी 9 वाजता भाजपा खोपट कार्यालयातून रॅलीला सुरुवात झाली. आंबेडकर रोड, सिव्हिल हॉस्पिटल, कोर्टनाका, संविधान चौक असा मार्गक्रमण करत रॅली पुढे सरकली. संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅलीने पुढे अशोक टॉकीज मार्गे ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक गाठले. येथेही बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि रॅलीचा समारोप झाला. संविधानाच्या मूल्यांची जनजागृती आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. कार्यक्रमात कार्यकर्ते, नागरिक आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने संविधान गौरव रॅली आम्ही काढतो. त्यांनी जी घटना देशाला दिली, एक प्रकारे घटनेचे शिल्पकार असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे एक प्रकारचं अभिवादन आहे, त्यांचं स्मरण आहे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ज्यांनी आपल्याला या देशाला एवढी आदर्श अशी घटना दिली, की जगातली सर्वोत्तम अशा प्रकारचं संविधान दिलं, की ज्या संविधानाने या देशातल्या प्रत्येक माणसाला ताकद दिली, त्याला जगण्याचा हक्क दिला, त्याला न्याय मिळवण्याचा हक्क दिला आणि त्याच्यामुळे एवढं मोठं काम डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाकरता केलं. आणि त्यामुळे या शहरामध्ये आम्ही दरवर्षी अशा प्रकारची संविधान गौरव रॅली काढतो आणि त्या निमित्ताने देखील आमच्या या सगळ्या नागरिकांच्या तर्फे त्यांना अभिवादन करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आज के जमाने में क्या नहीं है ठाणे में, देखा नहीं होगा शहर ऐसा जमाने में, शब्द कम पड़ जाएंगे खूबियां गिनाने में। चलो ठाणे ठाणे चलो ठाणे ठाणे चलो ठाणे चलो ठाणे ठाणे। आज के जमाने में क्या नहीं है ठाणे में, नजरें घुमाओ, खुशियां लुटाओ, दिल का आशिया बताओ बताओ। चलो ठाणे चलो ठाणे चलो ठाणे चलो। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी जयंतीनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील कोर्टनाका परिसरात ठीक 12 वाजता राजे भोसले शाहू फुले आंबेडकर समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. समितीचे अध्यक्ष कर्मवीर सुनील खांबे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त कोर्टनाका परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. तसेच शहरासह परिसरातील भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले. जय भीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पुष्पहार अर्पण केल्यानंतर भंते यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त बौद्ध समाज बांधवांनी बुद्ध वंदना करत महामानवांना अभिवादन केले. त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण परिसर उजळून निघाला आणि जयंतीचा उत्साह अधिकच वाढला. तसेच स्टेशन परिसरातही अनुर्षा खांबे बमरेना यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला राजे भोसले शाहू फुले आंबेडकर समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात सर्वत्र उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे
आणि हे जे लोकांचं प्रेम आहे ते माझ्याकडून हा कार्यक्रम घडवून आणतो. मी हा कार्यक्रमाला गेले 2 महिने तयारी करतो. आता माझ्या मिसेसला उगाच क्रेडिट नको, तरी तिचं नाव घेतो. ती 2 महिने माझ्या मागे लागून हा कार्यक्रम माझ्याकडून घडून आणतो. आता हे गेले 25 वर्ष आपण सातत्याने करतोय, तर ते अजून पुढे किती वर्ष चालेल मी असेपर्यंत तरी होणार. परंतु तुमचं पत्रकार बंधू भगिनींनी जे मला प्रेम दिलं आणि माझ्या कार्यक्रमाला सातत्याने तुम्ही मला प्रसिद्धी देताय, लोकांपर्यंत हा कार्यक्रम तसे दिवसेंदिवस जनतेचा लोट म्हणजे जनसागर या ठिकाणी वाढतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात तुमचंही योगदान आहे. जनताही सर्व पक्षीय लोकांचा सहभाग आहे. सर्व प्रतिष्ठित नागरिक आमच्यावर डॉक्टर जयसिंग साळवे आहेत, आमच्याकडे ॲडव्होकेट आहेत, जज आहेत, ते सगळे या कार्यक्रमात उपस्थित राहतात. या ठिकाणी विषय असा आहे की काही लोक सोफिस्टिकेट फ्लॅटमध्ये राहतात, काही एकट्याने राहतात, काही कमी संख्येने राहतात, तर त्यांना जयंती करायला मिळत नाही. तर ते या ठिकाणी जयंतीमध्ये सहभाग घेतात आणि दरवर्षाप्रमाणे याही ठिकाणी रात्री 13 तारखेला रात्री 12 वाजता बाबासाहेबांना आपण सगळे अभिवादन करतो. तुम्ही पत्रकार म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहता. माझ्याविषयीचं जे प्रेम आहे ते तुम्ही व्यक्त करता, माझ्या या कार्यक्रमाला प्रसिद्धी देता. हाच कार्यक्रम अजून मला असं वाटतं की मी असेपर्यंत होणारच आहे, परंतु ह्याच्या पुढे समाजातील ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांविषयी प्रेम आहे ते पुढाकार घेतील आणि हा कार्यक्रम कंटिन्यू करतील. स्टेशनला आमची स्वीटी म्हणजे अनुषा स्टेशन परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना हार घालते. तिची संकल्पना आहे की मी महिलांना घेऊन मी बाबासाहेबांना स्टेशन परिसरात अभिवादन करेन. महिलाही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला यायला लागल्यात. आता ह्याच्यामध्ये कमी जास्त कार्यक्रम मोठा असल्यामुळे कमी जास्त होतो. माझी तब्येत जरा बरी नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्या. कार्यक्रम आपला सक्सेस झालाय, पुरेसा आहे, परंतु मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्या. तर ते माझ्याबरोबर जे आयोजक आहेत ते माझ्याबरोबर मेहनत करतात, धावतात आणि हा कार्यक्रम घडवून आणतात. आणि आपण पत्रकार बंधू भगिनींना अशी विनंती आहे की आपण सगळ्यांनी माझ्या या कार्यक्रमाला गेले 25 वर्ष प्रसिद्धी देतात. तुमचं वय आहे ना तेवढं, गेले 25 वर्ष तुमचं मला सहकार्य आहे. असंच सहकार्य कायम राहू द्या. आता आपली तयारी 9 ऑगस्ट माझ्या वाढदिवसाची आहे. गडके रंगायतांना वाढदिवस असतो, त्या वाढदिवसाला आपण सगळ्यांना बोलवा आणि तुम्ही पण या. त्यानंतर क्रांती दिवस आहे 9 ऑगस्ट, नंतर मग परत 6 डिसेंबर, त्यानंतर परत 26 नोव्हेंबर संविधान सन्मान अभियान अंतर्गत संविधान दिवस आपण साजरा करतो. त्याही कार्यक्रमाला तुम्ही येता, प्रसिद्धी देता. असंच प्रेम सातत्यानं माझ्यावर ठेवा. सर्व पत्रकार कल्याणी राजा सगळ्यांचे आभार, धन्यवाद. शुभेच्छा ही जगभराची आहे, म्हणजे हा सण म्हणून साजरा केला पाहिजे. 14 एप्रिल हा फक्त जन्म बाबासाहेबांचा जन्म महामानवाचा दिवस म्हणून नाही, तर हा सण म्हणून साजरा केला पाहिजे. आणि आम्ही बहुजन तर करतच आहोत आणि इतर समाजाला पण विनंती आहे की तुम्हीही करा, बाबासाहेबांचे विचार घ्या. बाबासाहेबांनी खूप काही देणगी दिली आहे, त्याचं तुम्ही न काही करता फक्त त्यांना वाचलं तरी तुम्ही महामानवला एक अभिवादन केला म्हणून तुमचे त्यांच्यावरचे उपकार तुमच्यावर लाभतील. आणि खांबे परिवाराला ही जबाबदारी आली आहे. बरेच वर्ष खांबे साहेब करत आले, तर खांबे साहेबांनी आता ही जबाबदारी मलाही दिली आहे
तर मी दरवर्षीप्रमाणे दर सालाबाद प्रमाणे गेले 10 वर्ष मी स्टेशन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहे. तर मला तुमचा समाजाचा सगळ्यांचा साथ आहे, म्हणून हा सण आपण हा महामानवचा जन्मदिवस आपण सण म्हणून साजरा करत आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळवकर व आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रशांत रोडे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व समाज बांधव उपस्थित होते. तदनंतर कोर्टनाका येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळवकर व सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तुमचं उद्घाटन झाले ते लावा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्ष अनिता भगत, नगरसेवक प्रशांत राजा यांच्यासह संजय वितळे, ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सर्व पत्रकार बंधू म्हणून स्टेज बनवून टाकला तिथं आमचे दुसरीकडे घ्यायची गरज नाही. उपस्थितीत उद्घाटन करण्यात. तर या होत्या आपल्या शहरातील काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.